नमस्कार, मी गायत्री पिसेकर तरे. जय महाराष्ट्राच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत. संरक्षण दल प्रमुख बिपिन रावत यांना आपण अखेरचा निरोप देत आहोत. सीडीएस जनरल बिपिन रावत यांना अखेरचा सलाम दिला जात आहे. नवी दिल्ली येथे त्यांचं पार्थिव आणण्यात आलेलं आहे. ब्रार स्क्वेअर येथे त्यांचं पार्थिव आणण्यात आलं आहे. त्यांना अखेरचा सलाम आपण देत आहोत. काही वेळातच त्यांच्यावरती अंत्यसंस्कार होतील. ब्रार स्क्वेअर येथील स्मशानभूमीमध्ये त्यांच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार होतील. त्यासह त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांच्या पार्थिवावरतीही अंत्यसंस्कार होतील. दिल्लीचं कॅन्टोन्मेंट ब्रार स्क्वेअर येथे जनरल बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांचं पार्थिव ठेवण्यात आलेलं आहे. ती दृश्य आपण पाहत आहोत. अनेक लष्कराचे प्रमुख अधिकारी त्यांना शेवटची मानवंदना वाहत आहेत, श्रद्धांजली अर्पित करतात. संरक्षण दल प्रमुख बिपिन रावत यांचं हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये अतिशय दुर्दैवी असं निधन झालंय. त्यांच्या निधनानंतर देशावरती शोककळा पसरली आहे. त्यांचे पार्थिव दिल्लीतील ब्रार स्क्वेअर येथे ठेवण्यात आलेलं आहे. त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांचंही पार्थिव आपण पाहत आहोत. त्यांना अखेरची मानवंदना दिली जात आहे. लष्कराचे प्रमुख अधिकारी त्यांना शेवटची मानवंदना देत आहेत. पुष्पचक्र अर्पण केलं जात आहे. नौदलाचेही अधिकारी यावेळी उपस्थित आहेत. त्यांना पुष्पचक्र अर्पण करून त्यांना मानवंदना देत आहेत. इतर काही देशाचेही लष्कर प्रमुख बिपिन रावत यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी येथे पोहोचले आहेत. त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत. तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख अंत्यसंस्कारासाठी उपस्थित आहेत. ब्रार स्क्वेअर येथील स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. लष्करी इतमामामध्ये त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. काही वेळातच त्यांच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार होतील. सीडीएस म्हणून महत्वाचं पद जनरल बिपिन रावत यांनी भूषवलं. लष्कर प्रमुख म्हणून ते निवृत्त झाले होते. त्यानंतर देशातले पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणजे सीडीएस हे महत्वाचं असं पद त्यांनी भूषवलं. लष्कर, वायुदल आणि नौदल यांच्या कामकाजामध्ये समन्वय साधणं तसेच देशाची लष्करी ताकद वाढवणं हे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफचं मुख्य काम आहे. त्यांनी जबाबदारीनं पार पडलं. बिपिन रावत यांनी 31 डिसेंबर 2019 पासून या पदाचा कार्यभार सांभाळायला स्वीकारला. 3 वर्ष ते लष्कर प्रमुख होते. लष्कर प्रमुख होण्यापूर्वी रावत यांनी पाकिस्तान, चीन आणि ईशान्य भारताच्या सीमेवरील जबाबदारीही सांभाळली होती. निवृत्तीचं वय 65 वर्ष असल्यामुळे त्यांनी 3 वर्ष सीडीएस पदाचा कार्यभार सांभाळला. संरक्षण मंत्र्यांचे प्रमुख सल्लागार असल्यामुळे लष्कराच्या तिन्ही विभागातील कामावरती त्यांचं लक्ष असायचं. त्यांच्याकडे डिफेन्स ॲक्विजिशन काउन्सिल DAC आणि डिफेन्स प्लॅनिंग कमिशन DPC
या संरक्षण मंत्रालयातील महत्त्वपूर्ण विभागाची जबाबदारी होती. संरक्षण मंत्रालयामध्ये ते लष्कर विभागाचे सचिव म्हणजेच DMA होते. हा संरक्षण मंत्रालयाचा 5वा आणि सगळ्यात नवा विभाग होता. त्यांचं वेतन आणि इतर सुविधा या इतर सेना प्रमुखांसारख्याच होत्या. मात्र ते वयाच्या 65व्या वर्षी ते निवृत्त झाले. लष्कराच्या तिन्ही दलाचे प्रमुख वयाच्या 65व्या वर्षी निवृत्त होतात, मात्र ते वयाच्या 65व्या वर्षी निवृत्त झाले होते. जनरल रावत यांच्या कामाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरती मोठा प्रभाव होता. त्यामुळेच त्यांना जबाबदारी देताना मोदींनी CDS पदाची जबाबदारी त्यांच्यावरती सोपवली. ते अंदमान निकोबार स्ट्रॅटेजिक फोर्स कमांड, अंतराळ, सायबर आणि स्पेशल फोर्स कमांड सारख्या ट्राय सर्व्हिस एजन्सीचेही प्रमुख होते. तसेच चीफ ऑफ स्टाफ कमिटीचे म्हणजे COSC स्थायी अध्यक्ष होते. न्यूक्लिअर कमांड ऑथॉरिटीचे सल्लागार म्हणून त्यांनी काम पाहिलं. शत्रूशी थेट भिडणारे अधिकारी अशी त्यांची ओळख होती. काश्मीरमधील फुटीरतावाद्यांना त्यांनी थेट आव्हान दिलं होतं. तसंच घुसखोरी केल्यास जमिनीत गाडू अशा शब्दात त्यांनी पाकिस्तानला इशारा दिला होता. सोबतच आपण सैनिकांना लढायला सांगू शकतो, मरायला नाही असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. बिपिन रावत यांचा जन्म 16 मार्च 1958 साली डेहराडून येथे झाला. बिपिन रावत यांचे वडील LS रावत हे देखील लष्करामध्ये होते. ते लेफ्टनंट जनरल LS रावत म्हणून ओळखले जायचे. त्यांचं बालपण सैनिकांमध्ये गेलं. त्यांचं प्राथमिक शिक्षण शिमल्यामध्ये सेंट एडवर्ड स्कूलमध्ये झालं. त्यांचं प्राथमिक शिक्षण शिमल्यामधल्या सेंट एडवर्ड स्कूलमध्ये झालं. त्यानंतर त्यांनी इंडियन मिलिटरी अकॅडमीमध्ये प्रवेश घेतला आणि डेहराडूनला गेले. त्यांची तिथली कामगिरी पाहून त्यांना पहिलं सन्मानपत्र देण्यात आलं. स्वॉर्ड ऑफ ऑनरनी त्यांना सन्मानित करण्यात आलं. त्यानंतर त्यांनी अमेरिकेमध्ये शिक्षण घेण्याचं ठरवलं. ते अमेरिकेमध्ये गेले. अमेरिकेमध्ये त्यांनी सर्व्हिस स्टाफ कॉलेजमध्ये पदवी प्राप्त केली. त्यासह त्यांनी हाय कमांडचा कोर्सही केला. विविध पदांवरती त्यानं काम केलं. बिपिन रावत अमेरिकेमधून परतले आणि त्यानंतर त्यांनी सैन्यामध्ये भरती होण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या प्रयत्नांना 16 डिसेंबर 1978 रोजी यश मिळालं. त्यांना गोरखा 11 रायफल्सच्या 5व्या बटालियनमध्ये सामील करण्यात आलं. इथून त्यांचा लष्करी प्रवास सुरू झाला. रावत यांना सैन्याचे अनेक नियम शिकण्याची संधी मिळाली. रावत यांनी एका मुलाखतीमध्ये म्हटलं की गोरखामध्ये राहून त्यांना जे काही शिकता आलं ते इतरत्र कुठेही शिकता आलं नसतं. इथं त्यांनी लष्कराची धोरणं समजून घेतली आणि धोरणं तयार करण्याचं कामही त्यांनी केलं. इथं त्यांनी लष्कराच्या अनेक पदांवरती क्रॉप्स, GOCC, दक्षिण कमांड, MIMA, डेहराडून, लष्करी ऑपरेशन्स डायरेक्टोरेट, लॉजिस्टिक स्टाफ ऑफिसर अशा विविध पदांवरती काम केलं. सैन्यामध्ये असताना बिपिन रावत यांना अनेक पुरस्कारही मिळाले. त्यांनी अनेक पदकं मिळवली. त्यांच्या सेवेमध्ये जनरल रावत यांना परम विशिष्ट सेवा पदक मिळालं. उत्तम युद्ध सेवा पदक त्यांना मिळालं. अतिविशिष्ट सेवा पदक, विशिष्ट सेवा पदक, युद्ध सेवा पदक आणि सेना पदकांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं.
सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्या पार्थिवावरती थोड्याच वेळात अंत्यसंस्कार होणार आहेत. दिल्लीचं कॅन्टोन्मेंट ब्रार स्क्वेअर येथे त्यांचं पार्थिव ठेवण्यात आलं आहे. लष्कराच्या तसेच तिन्ही दलाच्या अनेक प्रमुख अधिकाऱ्यांकडून त्यांना अखेरची श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे. अतिशय दुःखद असा हा क्षण आहे. हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये दुर्दैवीरित्या बिपिन रावत यांचं निधन झालं. दुर्दैवी असा हा अपघात होता. या दुर्घटनेमध्ये बिपिन रावत यांच्यासह त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांचंही निधन झालं. त्यासह या हेलिकॉप्टरमध्ये आणखी 11 अधिकाऱ्यांचंही निधन झालं. या सर्व अधिकाऱ्यांना लष्करी इतमामामध्ये त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. लष्करी इतमामामध्ये त्यांना पुष्पचक्र अर्पण करण्यात येत आहे. ब्रार स्क्वेअर येथे बिपिन रावत यांचं पार्थिव ठेवण्यात आलं आहे. त्यासह त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांचंही पार्थिव ठेवण्यात आलंय. सीडीएस हे महत्वाचं पद. या पदाची घोषणा 15 ऑगस्ट 2019 रोजी स्वातंत्र्य दिनाच्या 73व्या वर्धापन दिनी लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केली होती. लष्कर, हवाई दल आणि नौदल यांच्यामध्ये चांगल्या समन्वयासाठी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ पद तयार करण्यात आलं. बदल आणि सुधारणा वेळीच होणं गरजेचं आहे. सैन्याच्या यंत्रणेमध्ये सुधारणेबाबत अनेक अहवाल आले. आपल्या तिन्ही सैन्य दलांमध्ये समन्वय आहे, मात्र ज्या प्रकारे जग बदलते, ज्या प्रकारे तंत्रज्ञानाच्या आधारे व्यवस्था निर्माण झाली आहे, अशा परिस्थितीमध्ये देशालाही वेगळा विचार करता येणार नाही. तिन्ही सैन्य दलांना एकत्र यावं लागेल. जगामध्ये बदलत असलेल्या युद्धाचं स्वरूप, सुरक्षेनुसार लष्कर असावं. म्हणूनच चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ हे पद तयार करण्यात येत असून सीडीएस हे तिन्ही सैन्य दलामध्ये समन्वय राखतील, असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केलं होतं. त्यानंतर या पदाची घोषणा करण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या जबाबदारीसाठी जनरल रावत यांचीच निवड केली. भारतात प्रथमच चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ पदाची निर्मिती करण्यात आली. याची जबाबदारी जनरल बिपिन रावत यांना देण्यात आली होती. रावत हे 31 डिसेंबर 2019 रोजी लष्कर प्रमुख पदावरून निवृत्त झाले होते आणि त्यांना सीडीएसची जबाबदारी मिळाली. जनरल रावत लष्कर प्रमुख बनले त्यानंतर काही महिन्यातच चीन बरोबर डोकलामचा संघर्ष झाला होता. डोकलाम भूतानमध्ये आहे आणि चीनचं लष्कर त्या ठिकाणी छावण्या उभारत होतं. भारतानं त्या ठिकाणी सैनिक तैनात केले
लष्कर प्रमुख जनरल बिपिन रावत यांच्या आक्रमक रणनीतीचा हा भाग असल्याचं म्हटलं जातंय. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हे अखेरची मानवंदना देण्यासाठी येथे पोहोचले आहेत. बिपिन रावत यांच्या पार्थिवाला ते पुष्पचक्र अर्पण करतायत, शेवटची श्रद्धांजली अर्पित करतायत. काही वेळातच गार्ड ऑफ ऑनर बिपिन रावत यांना देण्यात येणार आहे. लष्करी इतमामामध्ये त्यांच्यावरती अंत्यसंस्कार होणार आहेत. रक्षा मंत्री राजनाथ संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी बिपिन रावत यांच्या पार्थिवाला श्रद्धांजली अर्पण केली.
2 मिनिटांचं मौन बाळगून त्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. लष्करी इतमामामध्ये काही वेळातच त्यांच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. भारताचे संरक्षण सल्लागार अजित डोवाल हे सुद्धा उपस्थित आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे सुद्धा बिपिन रावत यांच्या पार्थिवाला पुष्पचक्र अर्पण करतायत. थेट दृश्य आपण पाहत आहोत. अनेक राज्यांचे मुख्यमंत्री बिपिन रावत यांच्या पार्थिवाला श्रद्धांजली वाहण्यासाठी येथे उपस्थित आहेत. अतिशय दुःखद असा हा प्रसंग आहे. काही वेळातच बिपिन रावत यांच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार होतील. त्यांना अखेरचा सलाम दिला जात आहे, त्यांना अखेरचा निरोप दिला जात आहे. बिपिन रावत यांचे कुटुंबीय साश्रू नयनांना अखेरचा सलाम देत आहेत. बिपिन रावत यांच्या पत्नीच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार होतील. त्यांचे कुटुंबीय यावेळी उपस्थित आहेत. साश्रू नयनांना अखेरचा निरोप देत आहेत. त्यांना दुःख अनावर होत आहे. अतिशय भावुक असा हा प्रसंग आहे. अतिशय भावनिक असा हा क्षण आहे. त्यांचे कुटुंबीय बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांना अखेरचा निरोप देत आहेत. त्यांना अश्रू अनावर झालेले आहेत. अतिशय भावनिक असा हा क्षण आहे. त्यांचे कुटुंबीय त्यांच्या पार्थिवाभोवती आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांना अखेरचा निरोप देत आहेत. काही अंतिम विधी, काही अंतिम सोपस्कार कुटुंबियांकडून करण्यात येत आहेत. रावत कुटुंबियांकडून अंतिम सोपस्कार करण्यात येत आहेत. अंत्यसंस्काराचे हे विधी आहेत. अंत्यसंस्काराचे विधी सुरू झालेले आहेत. काही वेळातच त्यांच्या पार्थिवावरती हे अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. बिपिन रावत यांच्या कुटुंबियांकडून बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार सुरू झाले आहेत.
अंत्यसंस्काराचा हा विधी सुरू आहे. दिल्लीच्या ब्रार स्क्वेअर मध्ये अंत्यसंस्काराचा हा विधी सुरू आहे. थेट दृश्य आपण पाहत आहोत. अतिशय दुःखद असा हा क्षण आहे. अतिशय भावनिक असा हा क्षण आहे. बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांच्यावरती अंत्यसंस्कार सुरू आहेत. त्यांच्या कुटुंबियांकडून अंत्यसंस्कार सुरू आहेत. ब्रार स्क्वेअर येथील स्मशानभूमीमध्ये त्यांच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार सुरू आहेत. रावत कुटुंबीय यावेळी उपस्थित आहेत. काही शेवटचे सोपस्कार सुरू आहेत. अंत्यसंस्कार सुरू आहेत. दिल्लीच्या कॅन्टोन्मेंट ब्रार स्क्वेअर येथील स्मशानभूमीमधली थेट दृश्य आपण पाहत आहोत. सीडीएस बिपिन रावत यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. ब्लॉग नहीं करते रास्ता ही नहीं और इसमें मार थोड़ी कर रहे हैं पीछे
Excuse madam. सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्या पार्थिवावरती काही वेळातच अग्निसंस्कार करण्यात येणार आहे. त्यासह त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांच्याही पार्थिवावरती अग्निसंस्कार करण्यात येत आहेत. दिल्लीच्या ब्रार स्क्वेअर येथील स्मशानभूमीमध्ये त्यांच्या पार्थिवावरती अग्निसंस्कार करण्यात येत आहेत. अखेरचा हा निरोप त्यांना दिला जात आहे. त्यांचे कुटुंबीय यावेळी उपस्थित आहेत. बिपिन रावत यांना गार्ड ऑफ ऑनर दिलं गेलं. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडून ही मानवंदना देण्यात आली. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ही श्रद्धांजली अर्पण केली. काही वेळातच बिपिन रावत यांचं पार्थिव पंचत्वात विलीन होईल. काही वेळातच सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार होणार आहेत. स्मशानभूमीमधली ही दृश्य आपण पाहत आहोत. दिल्ली कॅन्टोन्मेंट ब्रार स्क्वेअर येथील स्मशानभूमीमधली ही दृश्य आहेत. लष्कराचे अनेक प्रमुख अधिकारी येथे उपस्थित आहेत. इतर देशातीलही लष्कर प्रमुख त्यांना शेवटची मानवंदना देण्यासाठी इथे उपस्थित आहेत. देशाच्या तिरंग्यामध्ये बिपिन रावत यांचं पार्थिव ठेवण्यात आलं आहे. बिपिन रावत यांच्या पार्थिवावरती तिरंगा जो प्रत्येक भारतीयाला प्राणप्रिय असा असतो तो तिरंगा वाहिला जात आहे. लष्करी इतमामामध्ये अंत्यसंस्कार होत आहेत. Side sir, please. त्यांचं पार्थिव अग्निसंस्कारासाठी त्यांचं पार्थिव ठेवण्यात आलं आहे. काही वेळातच त्यांच्या पार्थिवावरती अग्निसंस्कार करण्यात येतील. सरणावरती त्यांचं पार्थिव ठेवण्यात आलेलं आहे. बिपिन रावत यांच्या पत्नी मधुलिका रावत यांचंही पार्थिव सरणावरती ठेवण्यात आलंय. त्यांच्या कुटुंबियांकडून त्यांच्यावरती अग्निसंस्कार केले जातील. अतिशय भावनिक असा हा क्षण आहे. दुःखद असा हा क्षण आहे.
नवी दिल्ली येथील ब्रार स्क्वेअर मधील स्मशानभूमीमधली ही चित्र पाहत आहोत. सरणावरती काही वेळातच त्यांचं पार्थिव ठेवण्यात येईल. बिपिन रावत यांच्या पार्थिवावरती अग्निसंस्कार करण्यात येतील. त्यांच्या कुटुंबियांकडून त्यांच्यावरती अग्निसंस्कार करण्यात येतील. काही अंतिम विधी केले जात आहेत. अंत्यसंस्काराचे अंतिम विधी त्यांच्या कुटुंबियांकडून केले जात आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, भारताचे संरक्षण सल्लागार अजित डोवाल हे सुद्धा उपस्थित आहेत. त्यांनीही श्रद्धांजली अर्पण केली आहे. सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार सुरू आहेत. त्यांनी आपली आयुष्यातील 37 वर्ष देशसेवेसाठी दिली. देशासाठी ते झटले. मात्र अतिशय दुर्दैवी अशा हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांच्यासह 11 सैन्य अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला. बिपिन रावत हे पत्नीसह वेलिंग्टन येथे एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जात होते. मात्र खराब हवामानामुळे त्यांचं हेलिकॉप्टर तामिळनाडूमधल्या कुन्नूर जंगलामध्ये दुर्घटनाग्रस्त झालं. त्यांच्या निधनानं देशभरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. काही वेळातच त्यांच्या पार्थिवावरती अग्निसंस्कार करण्यात येतील. दिल्लीच्या ब्रार स्क्वेअर स्मशानभूमीमधली ही दृश्य आहेत. सीडीएस जनरल बिपिन रावत यांना अखेरचा सलाम आपण देत आहोत. दिल्लीच्या कॅन्टोन्मेंटमधल्या ब्रार स्क्वेअर येथील स्मशानभूमीमध्ये
त्यांच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. काही वेळातच त्यांच्या पार्थिवावरती अग्निसंस्कार करण्यात येतील. त्यांच्या कुटुंबियांकडून त्यांच्या पार्थिवावरती अग्निसंस्कार करण्यात येतील. लष्करी इतमामात त्यांच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. तिन्ही दलाचे प्रमुख यावेळी उपस्थित आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भारताचे प्रमुख सल्लागार संरक्षण सल्लागार अजित डोवाल हे सुद्धा उपस्थित आहेत. त्यासह लष्कराच्या तिन्ही दलाचे प्रमुख अधिकारी यावेळी उपस्थित आहेत. त्यांचं पार्थिव हे सरणावरती ठेवण्यात येत आहे. बिपिन रावत यांचं पार्थिव आता सरणावरती ठेवण्यात येत आहे. त्यासह त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांचंही पार्थिव सरणावरती ठेवण्यात आलंय. काही वेळातच सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्या पार्थिवाला अग्नी दिला जाईल. त्यांच्या कुटुंबियांकडून अखेरची श्रद्धांजली वाहिली जाते. बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांना एकाच सरणावरती ठेवण्यात आले. त्यांचं पार्थिव एकाच सरणावरती ठेवण्यात आले. त्यांना एकत्रितपणे अग्नी दिला जात आहे. दिल्लीतील ब्रार स्क्वेअर येथील स्मशानभूमीमध्ये त्यांच्या पार्थिवाला आता अग्नी दिला जात आहे. त्यांच्या कुटुंबियांकडून त्यांना अग्नी दिला जात आहे. अंतिम विधी हे पार पडलेले आहेत. अंत्यसंस्काराचे अंतिम विधी पार पडलेले आहेत. काही वेळातच सीडीएस जनरल बिपिन रावत यांना अग्नी दिला जाईल. यांच्या पार्थिवाला अग्नी दिला जाईल. त्यासह त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांच्याही पार्थिवाला अग्नी दिला जाईल. एकाच सरणावरती या दोघांचं पार्थिव ठेवण्यात आलेलं आहे. दोघांना एकत्रितपणे अग्नी दिला जाईल. त्यांच्या पार्थिवाला एकत्रितपणे अग्नी दिला जाईल. काही वेळातच हे अग्निसंस्कार पार पडतील. त्यांच्या कुटुंबियांकडून अग्निसंस्कार होत आहेत. अग्नी देण्यापूर्वीचा हा विधी सुरू आहे. विधिवतपणे अग्निसंस्कार दिले जात आहेत. लष्करी इतमामासह विधिपूर्ण अग्निसंस्कार केले जात आहेत.
लष्करी इतमामामध्ये CDS बिपिन रावत यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. त्यानंतर विधिवत त्यांच्या पार्थिवावरती अग्निसंस्कार करण्यात येत आहेत. ते दृश्य आपण पाहत आहोत. काही वेळातच त्यांच्या कुटुंबियांकडून अग्नी दिला जाईल. अतिशय दुःखद असा हा प्रसंग आहे. तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख यावेळी उपस्थित आहेत. त्यासह संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भारताचे संरक्षण सल्लागार अजित डोवाल हे सुद्धा उपस्थित आहेत. CDS जनरल बिपिन रावत यांना अखेरची मानवंदना देण्यासाठी ते उपस्थित आहेत. एकाच सरणावरती, एकाच शितेवरती CDS जनरल बिपिन रावत, त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांच्यावरती अग्निसंस्कार करण्यात येणार आहेत. काही वेळातच अग्निसंस्कार सुरू होतील. त्यांच्या कुटुंबियांकडून हे विधी पार पडले जात आहेत. अंतिम विधी पार पडले जात आहेत. त्यांच्या कुटुंबियांकडून अंतिम विधी पार पडले जात आहेत. काही वेळातच बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नीवरती अग्निसंस्कार केले जातील. सरणावरती त्यांचं पार्थिव ठेवण्यात आलेलं आहे. एकाच सरणावरती बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांचं पार्थिव ठेवण्यात आलंय. एकाच सरणावरती या दोघांनाही अग्निसंस्कार दिले जातील. अग्नी देण्यापूर्वीचा हा अंतिम विधी सुरू आहे. तिन्ही दलाचे प्रमुख यावेळी उपस्थित आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, भारताचे संरक्षण सल्लागार अजित डोवाल हे सुद्धा उपस्थित आहेत. त्यासह त्यांचे कुटुंबीय येथे उपस्थित आहेत. अंतिम विधी केला जात आहे. काही वेळातच बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांच्या पार्थिवाला अग्नी दिला जाईल. लष्कराचे अनेक अधिकारी येथे उपस्थित आहेत. एकाच सरणावरती बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांचं पार्थिव ठेवण्यात आलेलं आहे. सरणावरती आता अखेरची लाकडं ठेवण्यात येत आहे. काही वेळातच त्यांना त्यांच्या पार्थिवाला अग्नी दिला जाईल.
अतिशय भावनिक असा हा क्षण आहे, दुःखद असा हा प्रसंग आहे. देशावरती शोककळा पसरली आहे. सीडीएस जनरल बिपिन रावत यांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये अतिशय दुर्दैवी असा मृत्यू झालाय. यांच्या जाण्यानं कधीही भरून न येणारी पोकळी अशी निर्माण झालेली आहे. त्यांचं जाणं मनाला चटका लावणारं होतं. त्यांनी त्यांच्या आयुष्यातली 37 वर्ष देशकार्यासाठी दिली. तामिळनाडूतील कुन्नूर येथे जनरल बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नीसह एकूण 13 जणांचा मृत्यू झाला. या सगळ्यांच्या पार्थिवावरती लष्करी इतमामामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांच्या पार्थिवावरती अग्निसंस्कार करण्यात येत आहेत. दिल्लीच्या कॅन्टोन्मेंट ब्रार स्क्वेअर येथील स्मशानभूमीमधली ही थेट दृश्य आहेत. एकाच सरणावरती बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांचं पार्थिव ठेवण्यात आलंय. एकाच वेळी त्यांच्या चितेला अग्नी दिला जाणार आहे. भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ सीडीएस आणि माजी लष्कर प्रमुख जनरल बिपिन रावत यांचा हेलिकॉप्टर अपघातामध्ये मृत्यू झाला. त्यांच्या पार्थिवावरती काही वेळातच अग्निसंस्कार करण्यात येतील. त्यांची ही चिता रचली गेलेली आहे. एकाच चितेवरती एकाच सरणावरती बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांना अग्नी दिला जाणार आहे. वेळातच अग्निसंस्काराला सुरुवात होईल. त्यांच्या कुटुंबियांकडून अग्निसंस्कार केले जाणार आहेत. सीडीएस जनरल बिपिन रावत यांना अखेरचा सलाम आपण देत आहोत. बिपिन रावत यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. लष्करी इतमामामध्ये त्यासह विधिवत असे त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात आले. पारंपरिक विधीनुसार त्यांच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पार्थिवाला आता अग्नी दिला जात आहे. त्यांच्या कुटुंबियांकडून त्यांच्या पार्थिवाला अग्नी दिला जात आहे. बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांच्या पार्थिवाला अग्नी दिला जात आहे. दिल्लीच्या स्मशानभूमीमधली ही दृश्य आहेत. त्यांच्या पार्थिवाला अग्नी देण्यात आला आहे. बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांच्या पार्थिवाला Thank you.
ഇങ്ങനെ വെച്ച് പറ. ये कपूर ले लो, कपूर डालो।